तर लोकसंख्या गेली, तुम्हाला काळजी नाही वाटत याची? ते म्हणाले नाही, काळजी नाही मला वाटत. 100 कोटी लोकांबरोबर 200 कोटी हात भारताला तयार आहे आणि या हातातून तुम्हाला काय करता येईल हे समजलं पाहिजे. आणि हे जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला आपोआप 100 कोटी लोकसंख्या ही लायबिलिटी न वाटता ऍसेट वाटायला लागेल. आणि आज एक्झॅक्टली तसं होतं. तर भारतात बनवा किंवा मेक इन इंडिया याची पार्श्वभूमी आहे. आणि या पार्श्वभूमीमध्ये घोषणा तर झाली. तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंती करेन की युट्यूबवर जर्मनीमध्ये हा जेव्हा लॉन्च झाला प्रोग्राम, त्याला त्या फार उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केला. आपले पंतप्रधान मोदी त्यावेळेला जर्मनीमध्ये होते आणि जर्मनीचे प्रेसिडेंट, चान्सलर आणि मोदी साहेब असे दोघे बसलेले असताना तो भारतीयांनी एक प्रोग्राम केला. साधारण 20 मिनिटाचा कार्यक्रम आहे. इतका अप्रतिम कार्यक्रम मी अजूनही बघितलेला नाही. मेक इन इंडिया हे लॉन्च केलं त्यांनी तिथे. मी अप्रतिम कार्यक्रम सादर केला. आणि आपल्याला अभिमान वाटावा की भारतात तयार केलेला एखादा कार्यक्रम जागतिक पातळीवर इतक्या सहज सुंदरपणे करता येतो. मला वाटतं ही सुरुवात आहे. पण मेक इन इंडिया म्हटल्यानंतर काय लगेच बाहेर लोकांची लाईन लागलेली नाहीये की आपापले चेक घेऊन तयार आहेत की आले आणि कारखाने सुरू केले. याकरता मेन 5 गोष्टी लागणार आहेत. त्याची पहिली, आणि प्रत्येकाचं मी 5-5 मिनिटं तुम्हाला पटकन सांगतो, पण प्रत्येक त्यातली जी बाब आहे ही एका वेगळ्या भाषणाचा विषय ठरू शकेल. उद्योग जेव्हा मी काढायला येतो इथे, त्याला मला पहिली गरज असते जमिनीची. आणि म्हणून तो भूसंपादन कायदा करण्याचा प्रयत्न चालला. चांगल्या अर्थाने, वाईट अर्थाने काही जण त्याला विरोध करतायत, काही जण त्याच्या बाजूने आहेत. पण माझं स्वतःचं मत आहे की शेतीमध्ये भारतातले जर का 60% लोक शेतीमध्ये आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मध्ये फक्त 14% आहे किंवा 12.5% आहे. ज्यांना शेतीमध्ये राहायचं नाहीये नवीन मुलांना आणि त्यांना काहीतरी उद्योगामध्ये वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करायचा आहे, पण त्याला तुम्ही जमिनी विकून देत नाही आहात. आणि रोजगार निर्मितीसाठी जे उद्योग भारतात येत आहेत त्यांना जमिनी घेऊन देत नाही आहात. हे किती वर्ष चालवणार तुम्ही? हा कायदा मुळात ब्रिटिशांच्या काळातला होता. तो आता बदलायचा प्रयत्न होतोय. 2दा प्रयत्न झाला पण तो अजूनही सफल झालेला नाही. या पार्लमेंट सेशनमध्ये होईल असं वाटत नाही. तर विरोधासाठी विरोध होतोय का आणखीन काही कारणामुळे, का जेन्युइन कारणामुळे, प्रामाणिक कारणामुळे विरोध होतोय, याविषयी आपापली प्रत्येकाची मतं असतील. पण कायदा पास न होणं हा मला मते मेक इन इंडिया या प्रोसेसला बसलेला पहिला मोठा धक्का आहे. पण जर का मला जमिनी घेता आल्या नाहीत या देशामध्ये तर मी कारखाने बांधणार कसे? तीच गोष्ट ऊर्जेची आहे. नुसती जमीन मिळून उपयोग नाही. मला वीज मिळाली पाहिजे. भारतामध्ये विजेची आवश्यकता ही 2030 सालापर्यंत साधारण 3500 बिलियन युनिट्स होणार आहे. पण आपण अणुऊर्जेला विरोध करतो. कोळशाचे घोटाळे इतके प्रचंड आहेत की चांगल्या हेतूने केलेले कोळशाच्या खाणींचं वाटप सुद्धा आपण कशी पूर्ण वाट लावू शकतो याचं क्लासिक उदाहरण आहे. ते शेवटी घोटाळा रद्द करायला लागले. त्यामुळे कोळसा नाहीये. भारतात फक्त 16% वीज ही पाण्यावर तयार केली जाते. बाकी सगळ्याला कोळसा लागतो आणि आता अणुऊर्जा लागते. पवनचक्क्य आणि सूर्य किती असला तरी सुद्धा त्याच्यापासून येणारी वीज ही फक्त 2 किंवा 3% आहे भारताच्या रिक्वायरमेंटच्या गरजेपेक्षा. म्हणजे तुम्हाला कोळशामध्ये घोटाळे केलेत, अणुऊर्जेला तुम्ही विरोध करता, मग ऊर्जा आणायची कशी? मेक इन इंडिया परत प्रॉब्लेम. पण कारखाना बांधून झाल्यावर तुम्हाला वीज मिळाली नाही तर उत्पादन करणार कसं? तर या गोष्टींवर एक उपाय म्हणा किंवा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा ही नवीन सरकारने दाखवली आहे. आणि त्याकरता त्यांनी अशी घोषणा केली की मेक इन इंडियाला ऍक्च्युली प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी 5 कॉरिडॉर्स, इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स तयार करायला सुरुवात केली. त्यातली पहिली कॉरिडॉर ही दिल्ली ते मुंबई अशी आहे. दुसरी मुंबई ते बँगलोर आहे. तिसरी अमृतसर ते कलकत्ता आहे. चौथी बँगलोर ते चेन्नई आहे आणि 5वी चेन्नई ते वायझॅग आहे, विशाखापट्टणम.
जी पहिली आता दिल्ली ते मुंबई करायचा प्रयत्न करतायत त्याचा पटकन मी गोष्टीवर सांगतो काय येतो. साधारण 1248 किलोमीटरची ही मार्गिका आहे, ते कॉरिडॉर आहे आणि या कॉरिडॉरवर अशा प्रकारचे रस्ते बांधण्यात येतील आणि बांधायला सुरुवात झालेली आहे. मी आज तुम्ही जर का इकडून अहमदाबादला आणि अहमदाबादून जयपूरला गेलात तर तो रस्ता तुम्ही खरंच पाहण्यासारखा आहे आणि ड्राईव्ह करण्यासारखा आहे की अप्रतिम रस्ता बांधलेला आहे, सेफ आहे रस्ता. पण या मार्गावर रेल्वे लाईन टाकून त्याच्यावरनं डबल डेकर मालगाड्या, 25 टनाचा कपॅसिटी असलेले ट्रक्स वाहून नेणारे रस्ते, त्याच्यामध्ये पूर्ण कम्युनिकेशन लाईन जोडलेल्या, GPS जोडलेलं, म्हणजे वाहतुकी अतिशय एफिशियंटली करता येईल अशा दृष्टीने रस्ते आणि वाहतुकीची सामुग्री तिथे तयार करण्यात येईल. बऱ्या नुसतं घोषणा नाही येत. आता तरी असं वाटतंय की साधारण या डिसेंबरपर्यंत त्याचा पहिला आराखडा तयार होईल. या पूर्ण योजनेचं जात नाही का मी म्हटलं तसं हा पूर्ण वेगळ्या भाषणाचा विषय आहे. महाराष्ट्राला काय होईल तर या पहिल्या मार्गिकेचा 10% हिस्सा महाराष्ट्राला मिळेल आणि त्यामुळे साधारण 18% महाराष्ट्राची जमीन किंवा भूमी ही या इंडस्ट्रियल कॉरिडॉरला फायदा ठरणारी असेल. किंवा 18% जमिनीवर त्याचा फायदा होईल. आणि मला सांगायला तुम्हाला इथे आनंद वाटतो की नाशिक आणि सिन्नर हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये येतो. एक जळगावमधला भाग येतो, औरंगाबादचा भाग येतो, नाशिक सिन्नर भाग येतो आणि मग JNPT आणि दिघी ही एरिया येते. ही पहिल्या कॉरिडॉरमध्ये बसणारी आहे. बरी मार्गिका कशी असेल की हे रस्ते आणि रेल्वे लाईन बांधल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला साधारण 150 किलोमीटरचा जो व्यास आहे त्या 150 किलोमीटरच्या परिसरात हे सगळे कारखाने नवीन बांधता येतील. कोणते कारखाने बांधता येतील तर इलेक्ट्रॉनिक्स मधले किंवा नॉलेज इंडस्ट्री बेस्ड जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, कम्प्युटर्स असेल, हे सगळे कारखाने आणि याशिवाय लागणारे फूड प्रोसेसिंग फॉर एक्झाम्पल. तर शेतकऱ्याने जर का माल तयार केला तर त्याच्यावर फूड प्रोसेस करून जर का तो पुढे पाठवण्यात आला तर शेतकऱ्याला भाव चांगला मिळू शकतो. रादर दॅन असलेला माल सडण्याच्या आधी पटकन विकायची जी घाई त्याला लागते ती लागणार नाही. याच्यात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अशा त्यांनी एक 12-15 इंडस्ट्रीची यादी केली की या इंडस्ट्रीमध्ये बसणारे कारखाने तुम्ही या 200 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पूर्ण मार्गामध्ये त्या 200 किलोमीटर दोन्ही बाजूला धरलं तर याच्यामध्ये काढू शकता. त्यातल्या 4 स्मार्ट सिटी हे तुम्ही नावं ऐकलं असतील तर 4 स्मार्ट सिटीज ह्या महाराष्ट्रात होणार आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे काय तर जिथे टेलिकम्युनिकेशन फार सुरेख आहे, त्याची शहराची आखणी फार सुरेख केलेली आहे, त्यातल्या बिल्डिंग्स या एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत, हिरव्या इमारती आहेत, त्याला म्हणतात आता ग्रीन बिल्डिंग म्हणतात त्याला. तो उगाच वाढलेलं बकाल शहर नसेल ते, तर म्हणून त्याला स्मार्ट सिटी म्हणतात. त्यामध्ये आपलं प्रत्येक शहर आपल्याला स्मार्ट सिटी बनवता येईल. पण मुंबईसारख्या शहरात मला अजूनही आठवत आहे की आम्ही एक ब्रिज करता फ्लावर करता ट्राय करत होतो आणि मध्ये एक झोपडपट्टीत होती. तर आम्ही तिकडच्या आमदारांना सांगितलं की झोपडपट्टी आपण हलवूया ती. ते म्हणाले 200 झोपड्या होऊ देत मग हलवू, म्हणजे 200 झोपड्या झाल्या म्हणजे मग त्यांना दुसरी जागा देता येते. कायद्याप्रमाणे 200 झाल्याशिवाय देता येत नाही. त्यामुळे आम्ही 200 झोपड्या व्हायची वाट बघितली आणि मग त्यांना हलवलं आणि मग ब्रिज बांधला. पण ह्या गतीने गेलं तर भारताचा विकास होणार नाही, मेक इन इंडिया होणार नाही. ते जग वाट बघत नाही तुमची की भारतात कधी होतं आणि आम्ही कधी जातोय. जगात आता इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत लोक. पण तुम्हाला जमीन मिळायला पाहिजे, ऊर्जा मिळायला पाहिजे, वीज मिळायला पाहिजे, ते नाही मिळते. त्याकरता योजना आहेत पण काही ना काही कारणावरून त्या पुढे ढकलल्या जात आहेत. तर हे टाळून मेक इन इंडिया यशस्वी करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि राज्यकर्ते करत नसतील, विरोधी पक्ष करून देत नसतील तर मला वाटतं एखाद्या नटाच्या अटकेबद्दल जास्त वेळ घालवण्यापेक्षा त्या चॅनल्सनी या गोष्टींवर भर दिला तर त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होईल. मग कोणाला दारू घेऊन गाडी चालवायची वाटणार नाही, कोणी माणसं रस्त्यावर झोपणार नाहीत मारायला. आपल्याला तो भारत बघायचा आहे. तो भारत बघण्याच्या ऐवजी आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवतो.
तुम्हाला म्हटलं असं भूसंपादनबद्दल मी जास्त इथे बोलणार नाही, कारण तो आणखीन एक वेगळा विषय आहे. पण त्याहूनच भारतात आणखीन सर्वात वाईट परिस्थिती जे लोक उद्योगामध्ये आहेत त्यांनाही जाणवत असेल की जगामध्ये जागतिक बँक धंदा करणं किंवा उद्योग करणं कुठे जास्त सोपं आहे याविषयी जगात आकडेवारी किंवा क्रमवारी लावते देशांची. 2014 साली 189 देशांची क्रमवारी करण्यात आली. भारताचा क्रमांक 134 आहे. माझ्या मते अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि त्याला त्यांनी सबळ कारणं दिली. आणि जेव्हा तुम्ही तो रिपोर्ट वाचता त्याला मी उद्योगात असणारे तुम्ही आम्ही सगळेजण लगेच म्हणतो अरे हो खरंच आहे. साधे परवाने घ्यायचे झाले. मी एका मोठ्या रिटेल कंपनीच्या बोर्डावर आहे. नवीन स्टोअर काढायचं मोठा डिपार्टमेंट स्टोअर काढायचं झालं तर मला साधारण 52 परवाने घ्यायला लागतात. आणि 52 परवाने प्रत्येक परवाना घ्यायला काय खर्च येतो हे उद्योगामध्ये असणाऱ्या माणसाला प्रत्येकाला माहिती आहे. पहिल्यांदा मी हा कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस असं म्हणून त्याला सोडून द्यायचो. पण 52 परवाने परवडत नाही घेणं. का आपल्या इथे सिंगल विंडो नाहीये? एका खिडकीमध्ये आम्हाला सगळे परवाने का देऊ शकत नाही तुम्ही? बरं, नवीन कारखाना काढायचा झाला तर पर्यावरणाचे मला परमिशन घ्यायला लागते. आयटी इंडस्ट्रीचं ऑफिस काढायला तिथून कधी धूर येत नाही, कोणता गॅस येत नाही, कोणता एफ्युलेंट बाहेर पडत नाही. आयटी इंडस्ट्रीला पर्यावरणाचं सर्टिफिकेट कशाला घ्यायला पाहिजे? आम्हाला कंपल्सरी केलं होतं. ते पर्यावरणाचा परवाना मिळायला मला साधारण 6 ते 8 महिने लागायचे. आणि त्याशिवाय मी बिल्डिंग चालू करू शकत नाही काम. शेवटी आम्ही सरकारला विनंती केली की आम्ही बिल्डिंग बांधतो, हा काय पर्यावरणाला धोका ठरणारी इंडस्ट्री नव्हे. ही काय केमिकल इंडस्ट्री नाहीये किंवा रंग बनवणार कारखाना नाहीये, फर्टिलायझर कंपनी नाहीये. आम्ही काय पर्यावरणाला धोका करणार? तर आम्हाला बांधू दे, तुम्ही इन्स्पेक्ट करा. नंतर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही दोष आहे तर आम्ही तो बदलू. नाही, परवाना आधी घ्यायला पाहिजे. पण एका विशिष्ट पक्षाचं सरकार, विशिष्ट पक्ष त्या खात्यामध्ये होता आणि त्या खात्यामधून काही मिळतंय का बघण्यासाठी फक्त त्यांच्याकडे एकच उपाय होता, परवाना देणं. आज कोणत्याही उद्योजकाला सरकारकडनं परवाना पाहिजे असेल तर कोणताही बाबू ब्युरोक्रॅट हा मी तुझ्यावर उपकार करतो अशा भावनेने परवाना देत असतो. माझ्यामध्ये मेक इन इंडियामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट करायला पाहिजे की हा जो उपकाराची जी भाषा किंवा भावनाची सरकारी नोकरांमध्ये दिसते ही पहिला बदलणं आवश्यक आहे. की मी परवाना तुझ्यावर उपकार म्हणून देते, तुला मदत म्हणून देते, कारण तू आम्हाला मदत करतोस आणि आमच्या देशाला मदत करतोस. पण कायदा करताना किंवा तो अंमलबजावणी करताना मग तो साधा फॅक्टरी इन्स्पेक्टर असेल किंवा आणखीन कोणी एक्साईजचा माणूस असेल की तू चोर आहेस असं म्हणूनच तुला इंडस्ट्रीमध्ये बघतात ते. आणि आता तुला कसं पकडतो ते बघ, नाही तर मला काहीतरी दे. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारतात धंदा करणं हे सुलभ आणि सुकर होणार नाही. म्हणून हे परवान्याच्या बाबतीत भारताचा नंबर 182 आहे. आपल्या खालोखाल बांगलादेश आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की भारतामध्ये किती वाईट परिस्थिती आहे. आणि जे लोक उद्योगात आहेत त्यांना माहिती आहे. भारत कोणत्या बाबतीत, 2 बाबतीत चांगला आहे. सर्वात भारतामध्ये कर्ज पटकन मिळू शकतं उद्योगाला. पटकन म्हणजे काय, 189 देशांमध्ये आपला क्रमांक 35वा आहे. म्हणजे आपल्या वरती फक्त 34 देश आहे की जिथे आपल्यापेक्षा सुलभतेने लोन मिळू शकतं. पण मला वाटतं याचं पूर्ण क्रेडिट, श्रेय हे भारतीय बँकांना जातं, रिझर्व्ह बँकेला जातं मेनली, कारण त्यांनी जी शिस्त बँकेमधून आपल्या आणलेली आहे. त्यामुळे उद्योजकांना कर्ज मिळणं हे भारतात बरंच सोपं आहे. आणि ज्या श्रेणीमध्ये आपला क्रमांक 7वा आहे, हे पहिल्या 10 मध्ये, त्याच्यामध्ये ह्या नवीन कंपनी कायदा आल्यामुळे इंडिपेंडेंट डायरेक्टर्स आणि बोर्डाची घटना वगैरे ज्या प्रकार चेंजेस झाले त्याच्यामध्ये लहान गुंतवणूकदाराला संरक्षण देण्यामध्ये भारत अतिशय चांगला आहे. आणि त्यामुळे आपला क्रमांक 7वा आहे. बाकी सगळ्या पॅरामीटर्सवर आपला क्रमांक हा 120च्या पुढे आहे. म्हणजे आपल्याला किती प्रोग्रेस करायचा बघा. हा प्रोग्रेस करणं जरुरी आहे. जमीन मिळवणं जरुरी आहे. सुकर धंदा कसा करता येईल, उद्योग कसा करता येईल हे बघणं जरुरी आहे. ऊर्जा निर्मितीची जरुरी आहे. वाहतुकीत बदल घडणं जरुरी आहे.
मला बरेचदा असं सांगण्यात येतं की भारतात ट्रक चांगले नसतात. 25 टनाचा ट्रक आपण बघितलेत नाही, आपण 4-5 टनाचा ट्रक बघतोय. भारतात रेल्वे जेव्हा सुरू झाली त्यावेळेला 80% मालवाहतूक ही रेल्वेच्या तर्फे होत होती. आज केवळ 30% मालवाहतूक रेल्वेतून होते. का असं होतं? भारतातील रेल्वे ही जगात 3ऱ्या नंबरची रेल्वे आहे, म्हणजे नंबर ऑफ माइल्स रेल्वे फक्त 30%. आणि त्यामुळे होतं काय की एका अंदाजानुसार या 30% इतक्या कमी मालवाहतुकीमुळे देशाचं साधारण 34,000 कोटी रुपयांचं नुकसान होतं. पण बाकीचा माल सगळा ट्रकमधनं जातो. पण ते ट्रक चांगले आहेत का? बिलकुल नाही. भारताचे ट्रक चांगले नाहीत का माहिती आहे तुम्हाला? कारण ट्रक चालवणारे हे मालक नसतात. बहुतेक पाश्चात्य देशात ट्रक चालवणारे स्वतः मालक ट्रक चालवतात, त्यांच्या स्वतःच्या कंपन्या असतात. त्यामुळे ट्रक चांगला कसा बनायला पाहिजे हे ड्रायव्हरला चांगलं समजतं, पण मालक विकत घेतो ट्रक, तो स्वस्त म्हणून घेतो, चांगला म्हणून नाही घेत. त्यामुळे भारतातले ट्रक चांगले नाही आहेत, ते चांगलं होणं जरुरी आहे. मी परत गुणवत्तेवर आलं. मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी, गुणवत्ता ही प्रत्येक गोष्टी चांगली असणं जरुरी आहे, ती नाहीये. कसे ते लोड करून चाललेले असतात ट्रक, उडूनही चालवतात रस्त्यात. आज भारतात 10 लाख ट्रक दरवर्षाला बाहेर पडतात, मॅन्युफॅक्चर होतात. याचा अर्थ 10 लाख ड्रायव्हर्सची दरवर्षाला जरुरी आहे. या 10 लाख ड्रायव्हरना शिक्षण देणारी संस्था कुठे येतो? याचा अर्थ ट्रक चालवणारे बहुतेक ड्रायव्हर हे ड्रायव्हिंगचं शिक्षण न घेतलेले असतात. आणि मी हे शिक्षण म्हणतो त्याला नुसतं क्लच दाबून गिअर टाकणं हे शिक्षण नाही म्हणत, की पूर्णपणे शास्त्रोक्त शिक्षण ड्रायव्हिंगचं दिलं जात नाही. आणि त्यामुळे घडणारे मालामधलं नुकसान, माणसं मरतात ते वेगळं नुकसान, हे सगळं मोठं नुकसान होतं. हे जर का रेल्वेने केलं तर त्याचा खूप फायदा होईल, ते करणं जरुरी आहे. पण त्याहीपेक्षा मला वाटतं जास्त जरुरी आहे की 2 गोष्टींमध्ये जर का सरकारने गांभीर्याने विचार केला तर मेक इन इंडियाला सुरुवात फार चांगली होऊ शकेल. आणि या 2 गोष्टी म्हणजे रेल्वे आणि भारताचं संरक्षण उत्पादन. आपला देश 2,40,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च करतो संरक्षणावर. पण ह्यातला जवळजवळ 70 ते 75% माल हा परदेशातून आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे साधी एखादी दंगल जेव्हा होते त्यावेळेला जे अश्रुधुराची नळकांडी फेकली जातात, आपण टीव्हीवर बघतो, सुदैवाने फक्त आपल्या टीव्हीवर बघायला लागतात, ती नळकांडी सुद्धा इम्पोर्ट केलेली आहे. आपल्या इथे नळकांडी बनत नाहीत. मग बफोर्स होतं, त्याच्यामध्ये विमान आपण बनवू शकत नाही. एक विमानाचा प्रोजेक्ट चेतक नावाच्या, चेतक किंवा असंच काहीतरी HAL कडे दिला होता. 1983 साली सुरू झालेला प्रोजेक्ट अजून चालू आहे. टेक्नॉलॉजी 1983 ची. 2015ला पहिलं टेस्टिंग झालं त्याचं आणि 2022 पर्यंत त्याची पहिली स्क्वॉड्रन आतमध्ये येईल. या गतीने आणि या टेक्नॉलॉजी करून जर का आपण संरक्षण उत्पादन केलं तर भारताचं संरक्षण हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकेल. हे 2,40,000 कोटीपैकी 70% भाग जर का इम्पोर्टेड असेल, असं इम्पोर्ट करण्यामध्ये काही लोकांचे हितसंबंध आहेत, कारण त्याच्यामध्ये त्यांचे कमिशन्स असतात, त्याच्यामध्ये त्यांचे पैसे असतात वगैरे असतात. पण हे सगळं जर का तुम्ही बाजूला ठेवलं तर त्या 2,40च्या 70% हे भारतात उत्पादन करणाऱ्यांकडनं घ्यायला सुरुवात केली तर भारतात मेक इन इंडिया हा प्रोजेक्ट केवढा मोठा होऊ शकेल. संरक्षणावर साधारणपणे 0.4% 2.4% खर्च होतो. GDP जसं वाढत जाईल तसे 2,40,000 कोटी सुद्धा पुढे वाढत जाते. आणि ते जर का भारतीय उद्योगाने केलं तर मला वाटतं मेक इन इंडियाची पहिली मुहूर्तमेढ ही भारत सरकारलाच लावता येईल. भारतात बनणारा रणगाडा, विमानं ही भारतातच बनली पाहिजे, तोफा भारतातच बनल्या पाहिजे, अॅम्युनेशन भारतातच बनलं पाहिजे. आणि याचा फायदा फक्त इंडस्ट्रीला होईल असं नाहीये, की रोजगार निर्मितीला होईल असं नाहीये. तर ज्यावेळेला खरी वाईट परिस्थिती येईल युद्धाची त्यावेळेला दुसऱ्या देशांकडनं इम्पोर्ट करण्यापेक्षा आपल्या देशात झालेला माल, त्या माल जर का जवान आपले वापरत असतील तर जवानांना सुद्धा किती अभिमान वाटेल. तर ते होणं अत्यंत जरुरी आहे.
आणि जी गोष्ट संरक्षण विभागाची तीच गोष्ट माझ्या रेल्वेची. रेल्वेचा कारभार हा साधारण किंवा व्यापार हा साधारण पुढच्या 15 वर्षामध्ये 6 पटीने वाढणं जरुरी आहे. मेक इन इंडिया नुसतं होणार नाही, त्याच्याबरोबर कॉमर्स वाढेल. कॉमर्स वाढल्यामुळे वाहतूक वाढेल आणि 30% मी मगाशी म्हटलं ती वाहतूक 30%वर निदान 50%वर तरी येणं आवश्यक आहे. त्यामुळे साधारण 24,000 कोटी टन किलोमीटर्स असं त्यांनी कधी आकडे दिले. एवढी मालवाहतूक होणं जरुरी आहे. ती 6 पट वाढेल. याकरता नवीन रेल्वेज लागतील, वाघिणी लागतील, डबल डेकर वाघिणी लागतील, नवीन इंजिन्स लागतील ती ओढून नेण्यासाठी. हे ज्या कॉरिडॉर्स नवीन आपण म्हटल्या 5 कॉरिडॉर्स त्याच्यामध्ये रेल्वे लाईन्स टाकायला लागतील. हा सगळा खर्च साधारण 6 ते 7 लाख कोटी रुपयाच्या वरती आहे. आणि ही सगळी उत्पादनं जर का भारतात बनवण्याचा निर्धार केला तर हे 2,40,000 कोटी आणि 6 लाख कोटी याच्यापासून मला वाटतं मेक इन इंडिया याच्याकरता भारताला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. पण परत याकरता जमीन मिळवायला पाहिजे, याकरता वीज पाहिजे, याकरता मग काही सांगितलं त्या गोष्टी, या गोष्टी असणं अत्यंत जरुरी आहे. आता ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी होत असताना ही गुंतवणूक आणणं जरुरी आहे ना त्याकरता. कारण भारताकडे एवढा पैसा नाहीये, एवढी गुंतवणूक करायला पैसा नाहीये. आणि इकॉनॉमिक्सच्या हिशोबाप्रमाणे साधारणपणे जर का जीडीपी हा 0.4% वाढवायचा असेल तर त्या जीडीपीच्या 1% गुंतवणूक भारतात बाहेरून येणं जरुरी असतं. म्हणजे तुम्हाला जीडीपी जर का 4% किंवा 2% वाढवायचं असेल तर साधारण $100 बिलियन इन्व्हेस्टमेंट दरवर्षी भारतात होणं जरुरी आहे. 2% जीडीपी वाढवायचं असेल तर म्हणजे आता 6 आहे तो 8 करणं जरुरी आहे, 8चं पुढे 10 करणं जरुरी आहे. तर आता $100 बिलियन इन्व्हेस्टमेंट चालू आहे. परिस्थिती आज अशी आहे की साधारण एप्रिल ते ऑगस्ट मध्ये पर्यंत $17 बिलियन येते 100 पैकी. कारण याची मी चांगली कारणं काय आहेत भारताची, का लोक येऊ शकतात ते सांगितलं. पण प्रत्येक वेळेला तुम्ही जर का वोडाफोन जर का कंपनीवर रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लावायला सुरुवात केली, म्युच्युअल फंडांना टॅक्सच्या नोटिसा पाठवल्या, तर तुमची जगामधली गुंतवणूकदारांची जी विश्वासार्हता असते ती कमी व्हायला मदत होते. त्यामुळे लोक याला घाबरतात. ती विश्वासार्हता परत आणणं हे अत्यंत जरुरी आहे आणि ते काम फक्त सरकार करू शकतं. तुम्ही आम्ही करू शकत नाही. माझ्या मते भारतीय लोकांची विश्वासार्हता ही जगामध्ये फार चांगली आहे, पण सरकारची विश्वासार्हता भारताच्या ही बाहेर असणं अत्यंत जरुरी आहे. आणि त्याकरता जे कायदे केले ते समानतेने लागू करणं, रेट्रोस्पेक्टिव्ह किंवा पूर्वलक्षी कोणत्याही अमेंडमेंट्स न आणणं. टॅक्सेशन मध्ये किती त्रास होतो आपल्याला. प्रत्येक असेसमेंटच्या वेळेला तुम्हाला तिथे जायला लागतं. कोणतेही कॉन्ट्रॅक्ट इम्प्लिमेंट करायला कोर्टात गेलो तर साधारण भारतामध्ये 8 ते 10 वर्ष जातात. आणि भारतातल्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे दावे जे गुजरले जातात कोर्टामध्ये त्याच्या फक्त 25% रक्कम ही परत मिळते, 75% कधीच मिळत नाही. कॉन्ट्रॅक्ट इम्प्लिमेंटेशन हा सुद्धा एक विश्वासार्हतेचाच भाग आहे. तुम्ही एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं भारतीय कंपनीशी तर ते एन्फोर्स कसं करता येईल, याकरता ज्युडिशरी तशीच पाहिजे, लॉ सिस्टम तशी पाहिजे. याच्यामध्ये मला वाटतं भारत खूप अजून मागे आहे किंवा त्याला खूप करण्यासारखं आहे आणि त्याने करणं अत्यंत आवश्यक आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर प्रश्न असा येतो की तुम्ही आम्ही काय करायचं याच्यावर. मेक इन इंडिया पंतप्रधानांनी सांगितलं, भारत मोठ्या कंपन्या आल्या, त्यांनी कॉरिडॉर्स बांधल्या, 150 किलोमीटर झालं, सिन्नर नाशिकच्या क्षेत्रामध्ये 25 मोठे कारखाने झाले. मला काय त्याचं. तर अर्थात रोजगार हा एक भाग झालाच की किमान तुमच्या आमच्या मुलांना रोजगार मिळेल, पण आपल्या मुलांना योग्य प्रकारचं शिक्षण मिळतंय की नाही हे बघणं अत्यंत जरुरी आहे. प्रत्येक मुलाने डॉक्टर, इंजिनियर किंवा चार्टर्ड अकाउंटंट होण्याची गरज नाही आता. त्या उद्योगांकरता नवीन तंत्रज्ञान वापरू शकणारे तंत्रज्ञ, टेक्निशियन्स हे आपल्या समाजातून कसे शिकवले जातील, शिक्षण संस्थातून कसे पुढे आणता येतील, की जेव्हा हे कारखाने उभे राहतील त्यावेळेला त्यांना लागणारे तंत्रज्ञ हे आपण आपल्या भागातून दिले गेले पाहिजे.
नाही तर दुसऱ्याकडून कुठून तरी लोक येतील आणि मग परत आपण बोंब मारू की मराठी लोक मागे पडतात. तर तुम्ही तयारी करायला पाहिजे त्याची. त्या मुलांना शिक्षण जरुरी आहे. पण ज्याला शिक्षणात बिलकुल रस नसेल, असं मी म्हणत नाही की प्रत्येकाने फर्स्ट क्लास म्हणून तंत्रज्ञान व्हायलाच पाहिजे म्हणून, पण एवढे मोठे कारखाने आल्यानंतर त्यांच्याकरता कॅन्टीन्स लागतील, हाऊसकीपिंग लागेल. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा एक माणूस एम्प्लॉय करतो त्याला त्याच्याबरोबर साधारण 2.5 माणसं इनडायरेक्टली एम्प्लॉय केली जातात. हाऊसकीपिंग, केटरिंग, मॉल्स, कंटिन्यू एवढी लोक येतील, एम्प्लॉईज येतील, त्यावेळेला त्यांना खरेदी करता दुकानात जायला लागेल, की दुकानं चालू करणं. रिक्षा आहेत, त्याच्यामध्ये कार्स आहेत, टॅक्सीज लागतील, तेवढ्या विमानसेवा लागतील, कारण लगेच विमानतळ होतील, कारण तेवढी लोक वाढतील ना. त्याच्याकरता लागणाऱ्या सेवा आहेत. जे कारखाने उभे राहतील त्याला कॉन्ट्रॅक्टर्स किती लागतील, ती कॉन्ट्रॅक्ट्स मला कशी मिळवता येतील. रॉ मटेरियल सप्लाय करायला लागेल त्यांना. त्यांना गेट एजन्सी फ्रॉम समबडी टू सप्लाय रॉ मटेरियल टू दिस फॅक्टरीज. मला वाटतं असा विचार आपण करणं जरुरी आहे. ह्याला पॉझिटिव्ह विचार करणं म्हणतात. माझं एक असं सजेशन आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्या शेतकऱ्यांच्या मुलांना अशा रॉ मटेरियलच्या एजन्सीज द्याव्यात. त्यांना पैसे देऊ नका. कारण बराचसा असा अनुभव आहे की जमिनीचे पैसे घेऊन लोक दारूमध्ये फुकट घालवतात किंवा दारूमध्ये नाही आणखीन कोणत्या व्यसनामध्ये. म्हणून ते एखादे पैसे देणं खूप मुश्किल होऊन जातं. त्याच्याऐवजी एक चिनी म्हण आहे त्याच्यामध्ये की लोकांना मासे देण्यापेक्षा खायला मासे पकडायला शिकवा. त्यांना धंदा चालू करून द्या की जेणेकरून जे लॉसमध्ये चाललेलं त्यांचं ऍग्रिकल्चर आहे ते त्यांना बाजूला करता येईल आणि अशी काही एजन्सी मिळू शकेल की ज्याच्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्या या सुखी होतील किंवा समाधानी होतील. फूड प्रोसेसिंग करून द्या त्यांना. सजेशन भरपूर आहे. पण ह्या गोष्टी जर का आपण केल्या तर या येणाऱ्या समृद्धीचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल. नाही तर मेक इन इंडिया म्हणून कोणीतरी बाहेरचा माणूस येईल, कारखाना काढेल, माल करेल, व्हॅल्यू करेल, श्रीमंत होईल आणि निघून जाईल किंवा तुमची आमचीच घरं घेऊन परत बसेल, बंगले बांधेल. आणि हे आंदोलन करून येणाऱ्या गोष्टी नाही आहेत. स्थानिकांना रिझर्वेशन द्या, नको आम्हाला रिझर्वेशन नको, आम्ही आमची गुणवत्ता अशा तरी वाढवू की त्यामुळे येणारा कारखाना